कोंढार भागामध्ये तेच परिस्थिती आहे। आणि मग हे सगळी कामं होत असताना आमच्या टेंभुर्णीचं पोलीस स्टेशन त्याच्यावर सगळ्यात मोठा लोड आहे आणि मग पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी वसाहत नाही, त्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं त्याला निधी द्यावा आणि तिथं पोलीस स्टेशन अद्यावत करून तिथले गुन्हेगारी आणि त्याच्यावर आळा बसण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं तिथं पोलीस स्टेशन करावं। आपण जे या माध्यमातून आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो। अध्यक्ष महोदय आपलं धन्यवाद, मला पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्याची संधी दिली। सार्वजनिक बांधकाम विभाग बाब क्रमांक 46 पान क्रमांक 39। माननीय अध्यक्ष महोदय, नागपूर शहरात शासनाचे 3 मोठे मेडिकल कॉलेज आहेत, 2 IGMC आणि GMC। या दोन्ही मेडिकल कॉलेजमध्ये PWD विभाग काम करतो। मी माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब बसले आहेत, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की या दोन्ही दवाखान्यांच्या अपग्रेड करता त्यांनी भरपूर सारे निधी उपलब्ध करून दिला आहे। फक्त डॉक्टरांना राहण्याकरता जे काही निवासस्थान लागतात, जे शिकाऊ डॉक्टर असतात त्यांना हॉस्टेल लागतात, त्याच्याकरता 3 प्रस्ताव मंजूर झाले आहे। फक्त त्याच्याकरता त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय अध्यक्ष महोदय, नागपूर शहरात शासकीय हॉस्टेल म्हणजे आपण रवी भवन, नाग भवन आणि आमदार निवास आहे। नागपुरात अधिवेशन होतं आणि त्याची क्वालिटी उत्तम नसल्यामुळे अनेक आमदारांना बाहेर राहावं लागतं, हॉटेलचा खर्च येतो। माझी आपल्या माध्यमातून मान्य PWD मंत्र्यांना विनंती आहे की रवी भवन असेल, नाग भवन असेल आणि आता नागपूरचा आमदार निवास असेल, याला खूप वर्ष झाले आहेत। सिपॅन बेराल स्टेट जेव्हापासून होतं तेव्हापासूनच हे बांधकाम आहे, त्यामुळे या सगळ्यांचं अपग्रेडेशन असेल, नवीन बांधकाम असेल, आमदारांकरता 1 खोली नसेल तर 3 खोल्यांचं एक त्यांचा कक्ष असेल, याकरता या 3ही भवनाच्या अपग्रेडेशन करता त्यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा। मला विश्वास आहे की राजे उपलब्ध करून देतील। माननीय अध्यक्ष महोदय, नागपूरचं जिल्हाधिकारी कार्यालय हे जवळपास 100 वर्ष पूर्ण करून चुकलेलं आहे, त्यामुळे त्याच्याकरताही माननीय अजितदादांनी तरतूद केली होती, पण ती तरतूद अजूनपर्यंत आली नाही। त्याचं वर्कआउट झालं आहे पण काम सुरू झालं नाही। PWD विभागातर्फे जे पैसे मिळणार होते पूर्ण मिळाले नाहीत, त्यामुळे तेही निधी या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करतो। सार्वजनिक आरोग्य विभाग बाब क्रमांक 114, 115 पान क्रमांक 91। माननीय अध्यक्ष महोदय, सार्वजनिक आरोग्य विभागाचे 2 दवाखाने नागपुरात आहेत। एक म्हणजे डागा हॉस्पिटलचे फक्त महिला आणि छोट्या बाळांकरता आहे, त्या ठिकाणी जवळपास 52 वर्ष हॉस्पिटलला पूर्ण झाले आहेत, पण ज्या व्यवस्था प्रसूती करता येणाऱ्या भगिनींसाठी असेल किंवा छोट्या बाळांकरता असेल, खूप साऱ्या मशिनरीचा आणि व्यवस्थेचा तुटवडा आहे। अनेक महिलांचं मध्यंतरी तक्रारी झाल्या, काही महिला मृत्युमुखी पडल्या, त्याच्या पोलीस कंप्लेंट झाल्यात, त्यामुळे या ठिकाणी जी काही व्यवस्था उभी करायची त्याकरता निधी उपलब्ध करून द्या अशी विनंती आहे। दुसरं, अनेक वर्षानंतर नागपूरला जिल्हा रुग्णालय तयार होत आहे। ते जिल्हा रुग्णालय मानकापूर स्थित आहे। 2014 ते 2019 मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना तिथे निधी मिळाला, अद्यावत दवाखाना तयार झाला, त्यानंतर मशिनरीकडे पैसे मिळाले, सगळ्या मशिनरी आल्यात, पण दुर्दैवाने असं बोलावं लागतं की तिथे जो स्टाफ हवा आहे, जे डॉक्टर हवे आहेत, जो टेक्निकल स्टाफ आहे तो एकही न मिळाल्यामुळे ते सगळं धुळकात पडलाय। माझी आपल्या माध्यमातून आरोग्य मंत्र्यांना विनंती आहे की याच्याकरता तात्काळ स्टाफ मंजूर करून आपण हे काम करून द्या अशी विनंती करतो। महिला व बाल विकास विभाग बाब क्रमांक 189 पान क्रमांक 164। माननीय सभापती महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, महिलांकरता ज्या काही योजना आहेत त्या योजनांमधनं मी मान्य ताई इथे बसल्या आहेत त्यांचा धन्यवाद देतो की पिंक रिक्षा असेल किंवा अजून तत्सम काही योजना आहेत, पण महिला बचत गटांना जे काम या विभागातर्फे मिळत होतं ते काम डिसेंट्रलाइज होतं, त्यामुळे छोट्या छोट्या बचत गटांना ते मिळत होतं। मग खिचडी असेल, मग शाळेत जेवणाचा पुरवठा असेल, मग अंगणवाड्यांचा असेल, पण आता हे सेंट्रलाइज टेंडरमध्ये जाण्याची भीती आहे। त्यामुळे माझी या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून छोट्या छोट्या महिलांच्या APL BPL बचत गटांनाच हे काम मिळावं अशी माझी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून ताईंना आहे। ताई अनेक वर्ष या विभागाच्या मंत्री आहेत, त्यामुळे त्या निश्चित त्याची दखल घेतील अशी मला अपेक्षा आहे। आपण मला पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदय आपलं फार फार आभार व्यक्त करतो। धन्यवाद। चंद्रकांत नेवगिरे।
24-25च्या पुरवणी मागण्याच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी आज इथं उभा आहे. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. महिला व बाल विकास विभाग या खात्याच्या मंत्री सुद्धा इथं उपस्थित आहेत आणि त्या संदर्भामध्ये मी थोडक्यात एक नवीन मागणी करणार आहे, त्यांना आठवण करून देणार आहे. त्यांनी मागच्या सेशनमध्ये आणि मागच्या पंचवार्षिक मध्ये आम्हाला सर्वांना स्मार्ट अंगणवाडीच्या बाबतीमध्ये आश्वासन दिलं होतं आणि ते आणखी पूर्ण केलेलं नाही. अध्यक्ष महोदय, त्यांची माझी दुपारी भेट झाली, पण मी आपल्या मार्फत विनंती करतोय त्यांना की माझा मतदारसंघ हा हिंगोली जिल्ह्यामध्ये येतो आणि ट्रायल बेसिसवर या जिल्ह्यामध्ये आपण स्मार्ट अंगणवाडीच्या बाबतीमध्ये तिथं उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. नवीन अंगणवाड्या बांधकामासाठी सुद्धा माझ्या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये वसमत आणि औंढा ही दोन तालुके येतात. त्यासाठी सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामध्ये नवीन अंगणवाडी बांधकामाची कामं असतील. वसमत शहर हे माझं 1 लाख लोकसंख्या असलेलं शहर आहे आणि त्या शहरामध्ये लोकसंख्येच्या माध्यमातून फक्त 15 अंगणवाड्या आहेत. मी मागच्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा त्यासाठी प्रयत्न केलेला आहे. निश्चित या पंचवार्षिक मध्ये या नवीन जवळपास 35 अंगणवाड्या ह्या वसमत शहरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित आपण प्रयत्न आपल्या मार्फत मी सरकारला विनंती करतोय. सार्वजनिक आरोग्य विभाग पान क्रमांक 9192 बाब क्रमांक 114 15 16 17 या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की प्राथमिक आरोग्य केंद्र ज्याच्या माध्यमातून शेतकरी असतील, शेतमजूर असतील आणि ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याचं एक केंद्र म्हणून त्याला ओळखलं जातं. मोठे लोक मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये असतील, वेगवेगळ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन इलाज करू शकतात, पण जे लोक शेतीवर अवलंबून आहेत, शेतमजूर आहेत आणि त्या विभागात राहणाऱ्या लोकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अत्यंत महत्वाचे असतात. माझ्या इथे प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यामध्ये भरपूर झालेले आहेत, पण तिथं झालेले आहेत पण त्याला पदमान्यता नाही. तिथं डॉक्टर्स उपलब्ध नाहीत, तिथं नर्सेस उपलब्ध नाहीत आणि तिथं या सगळ्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळं जे काही छोटे मोठे ऑपरेशन्स असतील, हिस्टेटॉमीचे ऑपरेट असतील, वेगवेगळ्या डिलिव्हरीचे प्रश्न असतील, तिथे खेड्यातच मिटायचं तर त्यांना शहरामध्ये आणावं लागतंय आणि जर शहरामध्ये आणलं तर तिथं जास्त प्रमाणात फीस त्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. मी माझं जे स्वतःचं गाव आहे बाबुळगाव, इथं सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले, 85-90% बांधकाम झाले, पण पदमान्यतेच्या बाबतीमध्ये अजूनही प्रस्ताव हा इथं आलेला आहे, त्यालाही मान्यता देण्यात यावी. नवीन एक औंढा तालुक्यामध्ये साळणा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, वसमतमध्ये आरळ येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असेल आणि उपकेंद्राच्या बाबतीमध्ये तिथं सुकळी असन, औंढा तालुक्यामध्ये आदरसोंडा असन या गावामध्ये तिथं उपलब्ध करून द्यावे. ट्रामा केअर सेंटर आमच्या इथं भरपूर वर्षापूर्वी मंजूर झालेलं आहे, पण त्याची इमारत अजूनही या वसमतमध्ये नाहीये. त्यासाठी सुद्धा अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी सरकारला विनंती करतोय की जवळपास ट्रामा केअर सेंटरची मंजुरी भेटलीये, पण त्याचं सुद्धा तिथं बांधकाम झालं पाहिजे. डायलिसिस सेंटरच्या बाबतीमध्ये 2 वर्षापूर्वीपासून मंजुरी भेटलेली आहे, पण गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून या डायलिसिस सेंटरला मंजुरी भेटली आहे, पण अजूनही ते तिथं सुरू झालेलं नाही. जागेची वॅकन्सी आहे आपल्या इथं विभागामध्ये. आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपल्या इथलं ट्रामा केअर सेंटर, बाकीच्या सगळ्याच गोष्टी आपल्या मार्फत मी सरकारला विनंती करतोय की त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मंत्री महोदय इथं आहेत, मी त्यांना विनंती करतोय की माझ्या मतदारसंघामध्ये आत्ताच विविध विकास कामासाठी मागच्या काळात निधी भेटलाय, पण आता अत्यंत महत्वाचे असलेले जे रस्ते आहेत त्यामध्ये जवळा बाजार पासून ते वसमत पर्यंतचा 35 किलोमीटरचा रस्ता, यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून द्यावा. शिरड शहापूर ते हैतनगर पर्यंतचा रस्ता असेल, त्यानंतर करंजाळा ते तपोवन पर्यंतचा रस्ता असेल, बोरी सावंत ते परळी पर्यंतचा रस्ता असेल, असे जे काही रस्ते आहेत की ज्याच्या माध्यमातून ही सगळी विकासाची एक किल्ली म्हणून आपण त्या रस्त्यांकडे बघितलं जातो आणि त्या माध्यमातून आपण या सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन रस्ते या विभागामध्ये झाले पाहिजे आणि त्या माध्यमातून सुद्धा सरकारच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतोय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना की मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला निधी भेटलेला नाही, याही अधिवेशनामध्ये जर आपण तिथं या रस्त्यांच्या बाबतीमध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे. ही रस्ते ही विकासाची
आपण तिथं बघतोय की मुख्य रस्त्यापासून ते गाव जोडणं असू द्या, गावापासून शहरापर्यंतचा रस्ता असू द्या, ही रस्ते जर आपल्याला झाली तर निश्चित या बाबतीमधला प्रश्न मिटू शकतो. आणि आपण अध्यक्ष महोदय, मला ही सगळ्या गोष्टी मांडण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आपले आभारी मानतो. मंजुळा गावित. धन्यवाद सर. सन 2024-25च्या पुरवण्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. अध्यक्ष महोदय, माझा साक्री मतदारसंघ हा आदिवासी बहुल व भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा असून एक उपजिल्हा रुग्णालय आणि 2 ग्रामीण रुग्णालय व 14 प्राथमिक आरोग्य केंद्र व 86 आरोग्य उपकेंद्र आहेत. वर्षभरात 8 ते 10 हजार महिलांच्या प्रसूतीचे प्रमाण आहे. अवघड प्रसूतीसाठी महिलांना धुळे किंवा नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात पाठवावे लागते. वेळेवर उपचार होणे शक्य होत नाही. प्रसंगी जीव देखील गमवावा लागतो. त्यासाठी साक्री किंवा पिंपळनेर येथे महिला व बाल रुग्णालय होणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे माझ्या साक्री तालुक्यात कुपोषित मुलांचे प्रमाण जास्त आहे. महिला व मुलींमध्ये रक्ताचे प्रमाण देखील कमी होत आहे. सिकल सेल सारखा आजार वर डोकं वर करते, तेही पेशंट आढळून येतात. कॅन्सर सारखे आजाराचे प्रमाण वाढले. आर्थिक परिस्थिती पुरेशी नसल्याने मोफत औषध उपचार शस्त्रक्रिया करणे शक्य होईल. त्यासाठी म्हणून माझी शासनास विनंती आहे, माझ्या मतदारसंघात साक्री किंवा पिंपळनेर या ठिकाणी महिला व बाल रुग्णालय मंजूर करावे अशी शासनास विनंती करते. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील असलेले सर्व आरोग्याचे केंद्र ठिकाणी पुरेसे डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी, ड्रायव्हर उपलब्ध नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांअभावी पेशंटला वेळेवर उपचार मिळत नाही. एवढेच काय, अध्यक्ष महोदय, एखाद्या पेशंटचा मृत्यू झाल्यावर PM साठी 4-4, 5-5 तास वाट बघावी लागते. 108 रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर यांची तर अगदी मनमानी सुरू झालेली आहे. फोन केल्यावर देखील 1.5-2 तासांनी उपलब्ध होते. अध्यक्ष महोदय, त्यात देखील ड्रायव्हरची मनमानी चालू आहे. काल आणि परवाचीच म्हणजे 4 मार्च रोजीची एक घटना माझ्या मतदारसंघात घडली. एक ऍक्सिडेंट झालेला होता. त्यावेळेस 108च्या ड्रायव्हरला फोन केला. 108च्या ड्रायव्हरची मनमानी झाली आणि जवळपास 1.5 ते 2 तासांनी त्या ड्रायव्हरने त्या पेशंटला हात लावला. तोपर्यंत बाप आणि लेक, एक लहान मुलगा, 4 वर्षाचा बालक आणि बाप, हे दोघांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. म्हणून माझी शासनास विनंती असेल की असे हे 108 वरचे जे ड्रायव्हर लोक असतील यांच्यावर कडक कारवाई, चुकीचं असेल तर कडक कारवाई त्यांना करण्यात यावी अशी मी आपल्या शासनास विनंती करते. अध्यक्ष महोदय, अशा या मनमानी कारभारामुळे रिक्त असलेल्या जागा लवकरात लवकर भरावी अशी आपणास विनंती करते आणि स्वच्छतेचे कर्मचारी देखील यांच्या देखील नियुक्त्या करावी अशी मी आपणास विनंती करते. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातून 2 हायवे जातात. रस्ते वर्दळीचे असल्याने नाशिक नंदुरबारकडे एक हायवे जातो आणि दुसरा हायवे गुजरातकडे जातो. दोन्ही रस्त्यांवर 24 तास प्रचंड वाहतूक चालू असते. अनेक वेळा लहान मोठे अपघात होत असतात. त्यांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग असलेले पिंपळनेर किंवा दैवेल या ठिकाणी ट्रामा सेंटरची सुविधा मंजूर करावी व निधीची तरतूद करावी अशी मी माझ्या शासनास विनंती करते. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात उपजिल्हा रुग्णालय साक्री येथे इमारतीचे काम सुरू आहे. त्याच ठिकाणी असलेले डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या निवासासाठी, बांधकामासाठी शासनाने निधीची तरतूद करावी अशी मी विनंती करते. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात साक्री पंचायत समितीची प्रशासकीय इमारतीत अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी बैठक हॉल यांच्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. जुन्या इमारती जीर्ण झालेल्या असून वारंवार त्यांना दुरुस्त करावे लागते. साक्री पंचायत समितीची मुख्य इमारत काही वर्षापूर्वीच बांधलेली आहे. इमारतीचे विस्तारीकरण करण्यासाठी अंदाजे 7 कोटी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी शासनास विनंती करते. अध्यक्ष महोदय,
माझ्या मतदारसंघात महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत असलेल्या अंगणवाड्यांची खोल्यांची परिस्थिती खूपच खराब आहे. लहान मुलांसाठी शौचालय, पाणी, खेळण्यासाठी अंगण यासारख्या सुविधा बऱ्याच ठिकाणी नाहीत. अध्यक्ष महोदय, सुविधा चांगल्या असतील तर मुलांचा देखील उत्साह वाढतो, आनंद वाटते. म्हणून अंगणवाडीची शाळा देखील प्रसन्न करण्यासाठी सुविधा देणे आवश्यक आहे. शासनास विनंती असेल, जास्तीत जास्त निधीची तरतूद करून लहान बालकांचे मन प्रसन्न ठेवून बालकांना शाळेची होड लावावी आणि स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या वाढवावी अशी मी शासनास विनंती करते. अध्यक्ष महोदय, रोजच्या धावपळीच्या जीवन जगत असताना माझ्या महिला भगिनी नेहमी स्वतःचं दुःख लपून नेहमी एकच मुद्दा राहिला. दुःख लपून नेहमी आपल्या संसाराचा गाडा हसत हसत पुढे ओढण्याचे काम ते करत असतात. अध्यक्ष महोदय, सध्या कॅन्सर सारख्या मोठ्या आजार महिलांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आढळते. आर्थिक परिस्थिती नसल्याने आजारापुढे झुकावं लागते. माझी शासनास विनंती आहे, अशा प्रकारच्या मोठ्या आजारावर ट्रीटमेंट स्वस्त करण्यात यावी आणि शक्य झालं तर या आजारावरील इलाज सर्वांसाठी मोफत करावे अशी विनंती करते. माझ्या महिला भगिनींनी बचत गटांच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे व्यवसाय करीत असतात. पौष्टिक पदार्थ, स्वादिष्ट पदार्थ त्यांच्या कलागुणांनी बनवतात. आपल्या जुन्या पिढींच्या आठवणी देखील, अगदी आजीच्या हाताची भाकरी, चटण्या, पुरणपोळ्या या देखील त्यात जपलेल्या असतात. अशा बचत गटाच्या उत्पादित मालाला, पदार्थाला मार्केट मिळवून द्यावे आणि जागा उपलब्ध करून द्यावी व महिलांचे मनोबल वाढवावे अशी मी शासनास विनंती करते. माझ्या मतदारसंघात महिला व बाल कल्याणच्या शासकीय कार्यालयात महिलांसाठी आवश्यक असलेले स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, सोयी सुविधा उपलब्ध करता येतील त्यासाठी निधीची तरतूद करावी अशी शासनास विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष महाराज, 2024-25च्या पुरवणी मागण्याच्या चर्चा करण्यासाठी मी इथं उभा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत खुद महाराजांनीच आता सुरा हाता घेतल्यामुळे जवळपास 83,000 कोटी लोकांचे कॉन्ट्रॅक्टरचे देणे थकलेले आहेत. अध्यक्ष महाराज, शेतकरी जसं आत्महत्या करतायत तसे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आत्महत्या करतील. जागोजागी कॉन्ट्रॅक्टरचे मोर्चे निघालेले आहेत. म्हणून माझी मंत्री महोदयाला, अतिशय कार्यक्षम असे मंत्री महोदय, त्यांना विनंती आहे की आपण एक 5 वर्षाचा मास्टर प्लॅन केला पाहिजे. जे अर्धवट कामं राहिलेले आहेत, काही पुलाचे, रस्त्याचे, ते आधी आपण पूर्ण केले पाहिजे. 83,000 कोटीचे देयके अजून बाकी असताना आता आपल्याला तारेवरची कसरत करणे आहे. शेवटी विकास काय आपल्याला थांबवता येणार नाही, पण यासाठी निधीची सुद्धा उपलब्धता करून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भाग क्रमांक 48च्या पृष्ठ क्रमांक 40च्या रेल्वे सुरक्षा कामाच्या संदर्भामध्ये रेल्वे सुरक्षा बांधकाम राज्य पातळीवर योजनेअंतर्गत माझ्या मतदारसंघातील, माझ्या महानगरपालिकेच्या अंतर्गत एक भीमनगरमध्ये अंडरब्रिज आपल्याला करावं लागेल अध्यक्ष महाराज. कारण पलीकडच्या साईडला जवळपास 1 लाख लोक राहत आहेत आणि ते रेल्वेचं गेट मला वाटतं 57-58 वेळेस दिवसातून बंद होत आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की माझ्या मतदारसंघातलं हे काम आपण त्वरित सुरू करावं आणि त्या लोकांना या निमित्तानं आपण दिलासा दिला पाहिजे. एवढंच्या निमित्तानं याबद्दल मी आपल्याला बोलतोय. सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भामध्ये परभणीमध्ये सगळ्यात मोठं सिव्हिल हॉस्पिटल आहे अध्यक्ष महाराज. तिथं जवळपास 1100 ओपीडी दररोज होते आहे आणि तिथं जवळपास 50% स्टाफ आतापर्यंत रिकामा आहे. तिथं सिटी स्कॅन मशीन नादुरुस्त आहे. MRI मशीन आजपर्यंत तिथं उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. माझी या निमित्तानं मागणी आहे की सिव्हिल हॉस्पिटलचं संपूर्ण निर्वेशन झालं पाहिजे. वॉर्ड जवळपास 1970-80चे वॉर्ड तिथं आहेत. आजपर्यंत कसल्याच प्रकारचं ते डेव्हलपमेंट झालेलं नाही. तिथं नाल्याचं काम नाही, तिथं सोलार असलं पाहिजे, तिथं धर्मशाळा असली पाहिजे आणि तिथला नर्सिंग स्टाफ सुद्धा पूर्ण नाही अध्यक्ष महाराज. तिथं एक नर्सिंग कॉलेज आहे पण ते सुद्धा असंच पडलेलं आहे. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये MRI मशीन लवकरात लवकर आपण स्थापन करावी आणि त्या सिव्हिल हॉस्पिटलला कॅन्सर हॉस्पिटल म्हणून सुद्धा आपण रूपांतर करावे. आणि जशा प्रकारचं कस्तुरबा गांधी हे इन्फेक्शियस हॉस्पिटल संसर्गजन्य मुंबईला आहे, तशा प्रकारचं मराठवाड्याचं हॉस्पिटल सुद्धा आमच्या परभणी जिल्ह्याला आपण द्यावं अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो. झरी हे माझ्या मतदारसंघातलं सगळ्यात मोठं गाव आहे. जवळपास 20,000 लोकसंख्या असलेलं एक गाव. इथं एक ग्रामीण रुग्णालय, PSCचं कन्व्हर्जन टू ग्रामीण रुग्णालय आपल्याला करावं लागेल. तिथं एक ट्रॉमा सेंटर आपण विकसित करावं लागेल अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो.
महिला बाल कल्याणच्या विषयी बोलायचं झालं तर आत्ताच स्मार्ट ज्या अंगणवाडी आहेत त्या निमित्तानं इथं चर्चा झाली, पण माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 257 अशा अंगणवाडी आहेत की तिथं अजून बांधकाम सुद्धा झालेलं आहे आणि तिथं वीज सुद्धा उपलब्ध नाही. म्हणून आधी आपण इलेक्ट्रिफिकेशन आधी केलं पाहिजे, त्यानंतर आपण स्मार्ट अंगणवाड्याचा विचार करू. म्हणून माझी अध्यक्ष महाराजाला एवढीच विनंती आहे की स्पेशल ड्राईव्ह आपण घेतला पाहिजे आणि ज्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडीचं बांधकाम नाही तिथं अंगणवाडीचं बांधकाम आधी आपण सर्वप्रथम केलं पाहिजे. आणि अनेक वर्षापासून 20-20 वर्षापासून अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, त्या तिथं काम करतायत. त्यांची कित्येक वर्षाची मागणी अध्यक्ष महाराज किती परमनंट झाल्या पाहिजे. 10 15 हजारावर 7 हजारावर 20-20 वर्षापासून काम करतात म्हणजे याचा अर्थ आपण त्यांचं शोषण तर करत नाही ना. म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून असेल, आर्थिक दृष्टिकोनातून असेल, त्यांची जर उन्नती करायची असेल तर निश्चित प्रमाणात त्याला परमनंट आपल्याला करावं लागेल. कायमस्वरूपी त्यांचा जे अधिकार आहे तशा प्रकारचे कायमस्वरूपी आपल्याला त्यांना नोकरी त्या निमित्तानं द्यावं लागेल. सार्वजनिक आरोग्य मंत्री आत्ताच आलेले आहेत. एवढंच या निमित्तानं सांगतो की जशा प्रकारचं कालच आरोग्य मंत्र्यांनी उत्तर दिलं की 119,000 जे रिझर्व केले होते ते त्यांनी उठवण्याची घोषणा काल केली, त्याबद्दल सरकारचं मी अभिनंदन करतो. आणि मल्टिपल चॉईस ह्या रुग्णांना मिळालं पाहिजे. शेवटी आपण पैसे देत असताना त्यांना कुठं विलाज करायचा आहे तिथं त्यांनी विलाज केला पाहिजे. म्हणून एक चांगली घोषणा काल या निमित्तानं झाली. परत एकदा मंत्री महोदयांना या निमित्तानं अध्यक्षाच्या द्वारे मी विनंती करतो की परभणीचं सिव्हिल हॉस्पिटल तिथं कॅन्सर हॉस्पिटल सुद्धा निर्माण झालं पाहिजे. MRI मशीन तिथं निर्माण झाली पाहिजे. सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे नर्सिंग कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेजचं PG सुरू झालं पाहिजे. अध्यक्ष महाराज तिथं स्टाफ नाहीये, जवळपास 50% स्टाफ आज उपलब्ध नाही आणि कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर भरती केली जाते. अध्यक्ष महाराज काल परवाच काय 8 दिवसापूर्वीच आरोग्य खात्याचा 3,500 कोटीचा भ्रष्टाचार बाहेर आलेला आहे. त्या निमित्तानं जे काही साफसफाईचं टेंडर दिलं अध्यक्ष महाराज त्यामध्ये 3,500 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. यामध्ये सुद्धा शासनानं लक्ष घातलं पाहिजे. नव्यानं मुख्यमंत्री अतिशय शिस्तप्रिय मुख्यमंत्री आपल्याला मिळाले आहेत. निश्चित ते आरोग्य खात्याकडे लक्ष देतील एवढंच या निमित्तानं सांगतो. मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महाराजांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. अध्यक्ष महाराज, एक सर्वात पहिल्यांदा मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्या समोर ठेवतो. 2 दिवसापूर्वी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवी गावातील एक धनगर समाजाच्या तरुण कैलास बोराडे याला महादेव मंदिरामध्ये प्रवेश नाकारला, त्याची अमानुषपणे छळ केला. ज्या पद्धतीने कैलासवासी संतोष देशमुख या तरुणाचा छळ झाला त्याच पद्धतीनं त्याला चटके देऊन छळ करण्यात आले, मारहाण करण्यात आली. त्याच्यावरती पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलतोय पहिल्यांदा. त्याला ज्यांनी त्या पीडितावर अन्याय केला त्या पीडिताला मोक्का लावण्याची मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारसमोर करतोय. अध्यक्ष महाराज, 2024-25च्या पुरवणी मागणीवरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग बाब क्रमांक 49 पान क्रमांक 41 सांगोला मतदारसंघामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि तिथल्या कर्मचारी, रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकाला कधीही त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्या संदर्भात सदरच्या रुग्णालयांना तातडीची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो. माझ्या मतदारसंघामध्ये बाळवणी हे पंढरपूर तालुक्यातलं गाव आहे. त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचं त्याच्या जागी ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली, त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. पण त्या ठिकाणी निधीची तरतूद करून ते ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर बांधण्यासाठी मदत करावी. बाब क्रमांक 46 पान क्रमांक 39 सांगोला तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या शासकीय वसाहतीची इमारती जीर्ण झालेल्या आहेत. तिथं पोलीस कर्मचारी स्वतःचे कुटुंबांना अडचणीत टाकून रात्रंदिवस गोरगरिबांची सेवा करतात. त्या जीर्ण झालेल्या इमारती असुरक्षित असल्या कारणाने त्याची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा ही आपल्या माध्यमातून विनंती करतो. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभाग बाब क्रमांक 114 पान क्रमांक 92 सांगोला तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी, ANM, GNM आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.
त्या ठिकाणी गोरगरीब जनतेला व्यवस्थित उपचार मिळत नाही, तर तात्काळ शासनाने ज्या रिक्त पदं आहेत ती भरून देण्याची मागणी आपल्या माध्यमातून करतोय. त्या ठिकाणी सांगोला शहरामध्ये ट्रॉमा सेंटर केअरची कोट्यावधीची इमारत उभी आहे, पण त्या ठिकाणी पद रिक्त असल्या कारणाने त्या इमारतीचा लाभ तिथल्या तालुक्यातील आणि मतदारसंघातील गोरगरीब जनतेला होत नाही. तर तात्काळ त्या रिक्त पदांची नेमणूक करून तिथल्या गोरगरीब जनतेला आपल्या माध्यमातून मदत करण्याची मागणी करतोय. महिला व बाल विकास विभाग बाब क्रमांक 188 पान क्रमांक 164 सांगोला तालुक्यासह राज्यातील ग्रामीण भागात आणि शहरी आदिवासी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या 0 ते 6 वयोवर्षाच्या बालकांना सर्वांगीण विकास व्हावा याच्यासाठी अंगणवाडी सेविकांनी मदतनीसचे मोलाचे योगदान आहे. त्यांना मिळणारं मानधन हे तुटपून जाईल, तर त्या मानधनामध्ये वाढ व्हावी ही आपल्या माध्यमातून मी शासनाला मागणी करतोय. त्याचबरोबर राज्यातील अंगणवाड्यांचं डिजिटलायझेशन होणं गरजेचं आहे. या ठिकाणी मंत्री महोदय आदितीताई उपस्थित आहेत, तर त्यांना लागणारी जी काही साधन सामुग्री आहे ती लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना 2100 रुपयाची आपण घोषणा केलेली आहे. काही लाडक्या बहिणी त्यातून वगळण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मिळणाऱ्या ज्या काही प्रिंट मीडिया आणि टीव्हीच्या बातम्यांमधून समजतंय की काही लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. तर आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की सर्व माता भगिनींना या लाडक्या बहिणी योजनेचा उपयोग व्हावा आणि 2100 रुपयाचं अनुदान लवकरात लवकर सरकारने द्यावी ही मागणी करतो. आपण मला या पुरवण्या मागण्यावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराज. डॉक्टर ज्योती गायकवाड. धन्यवाद. कारण बराच वेळ बसल्यानंतर माझा नंबर आलेला आहे आणि दिल्याबद्दल धन्यवाद. मी पुरवण्या मागण्याबद्दल सांगत आहे. त्याबद्दल पहिलं माझं आहे, माझ्या विभागामध्ये ITI पार्क म्हणून आम्ही एक मंजूर करून घेतला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औद्योगिक केंद्र नावाने. आणि हा जो आहे माझी धारावी जी आहे ती औद्योगिक हब म्हणून ओळखली जाते किंवा औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. तिथे बरेच उद्योग आहेत. तर त्या ठिकाणी आमच्या मुलांना हे औद्योगिक शिक्षण मिळावं यासाठी ह्या केंद्राचा आम्ही निर्मिती केली होती किंवा व्हावी अशी इच्छा होती. परंतु महाविकास आघाडीमध्ये त्या जेव्हा सरकार होतं तेव्हा तिथे 83 लाख रुपये निधी मिळाला होता. त्याचं फक्त काम फेन्सिंगचं झालेलं आहे, बाकी ती जागा रिकामी पडलेली आहे. आमच्या मुलांना भायखळ्या ठिकाणी जावं लागतं, त्यांची गैरसोय होते आणि जी जागा रिकामी आहे तिथे गरजुले लोक बसतात आणि त्यांचे नको ते उद्योग चालतात. आणि त्यासाठी आम्ही ह्या ITI ला तुम्ही मान्यता द्यावी, त्यासाठी निधी मंजूर करावा ही विनंती करते. दुसरं आहे ते आमच्या इकडे सलाउल्ला कंपाऊंड म्हणून एक जागा होती, तिकडच्या लोकांना स्थलांतरित करून लल्लूभाई कंपाऊंड मध्ये स्थलांतरित करण्यात आलं. आता ती जागा सुद्धा रिकामी आहे. धारावीमध्ये रिकामी जागा मिळणं खूप मुश्किल आहे आणि अशी रिकामी जागा इथे कचरा पडला जातो, तिथे रोगराई पसरते आणि ह्यामुळे ह्या ज्या रिकाम्या जागेचा उपयोग करून आम्हाला तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान व्हावं ही अपेक्षा आम्ही करतो. ते लहान मुलांसाठी सुद्धा उद्यान होईल. आणि तसंच आमच्या इथे खूप हुशार मुलं आहेत, शिक्षणामध्ये खूप त्यांची इच्छा आहे, पण घरं त्यांची छोटी असल्यामुळे त्यांना लायब्ररी मिळावी तिथे, ही आम्ही त्यासाठी सुद्धा निधी मिळावा ही एक अपेक्षा करते. दुसरं म्हणजे जो सायन्सचा मध्य रेल्वेच्या समोर एक पूल आहे, तो पूल आहे तो आता 31 जुलै रोजी 2024 रोजी मध्यरात्री बंद झालेला आहे. आणि ह्यामुळे ईस्टर्न आणि वेस्टर्न हा जो मार्ग आहे हा बंद झाल्यामुळे 60 फीटला पूर्ण ट्रॅफिक जाम होतंय. त्या ज्या उड्डाण पूल आहे त्याच्या जवळ 3 शाळा आहेत, अवर लेडी स्कूल, साधना स्कूल आहे, DS हायस्कूल आहे, तसे 2 कॉलेज आहे, SIS कॉलेज आणि आयुर्वेद महाविद्यालय. या सगळ्यांचं तिथे कोंडी होते, लोक सुद्धा ये जा करतात. तिथे नॅरो रस्ता आहे, खूप अरुंद रस्ता आहे आणि तिथे गर्दी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. तर त्या पुलाचं काम लवकरात लवकर हवं, कारण हा जो 60 फीटवर सगळा ट्रॅफिक गेल्यामुळे तिथे काय होत आहे तर एक तर आपल्या ज्या देशाचं डिझेल आणि पेट्रोल वेस्ट होतोय, तसंच जर त्या ट्रॅफिकमध्ये जर एखादी अँब्युलन्स अडकली तर मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर हवं हे मी सांगू इच्छिते.
तसंच जो 60 फीटचा रस्ता जो मी आता म्हटलं की गजबजलेला असतो, खूप भरलेला आहे, ह्याच्यावर सगळा लोड आलेला आहे, त्या रस्त्याचं दुरुस्तीचं काम हवं. कारण आता गेल्या आठवड्यातच तिथे एका तरुणाचा बाईकवरून जाताना स्किड झाला आहे, तो तिथे खड्डे असल्यामुळे आणि मृत्यू झालेला आहे. आणि त्यासाठी सगळे जे रस्ते आहेत ते दुरुस्त व्हावे. मी धारावीतच नाही तर मी मुंबईमधलेही सांगेन, कारण मी मुंबईचंही प्रतिनिधित्व करते. त्यामुळे मुंबईमध्ये जे सगळे खड्डे पडलेले ते पावसाच्या आधी दुरुस्त करावे, कारण त्याच्यामुळे बऱ्याच तरुणांचा किंवा लोकांचा मृत्यू होतो आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करते. दुसरं आहे ते सायन हॉस्पिटल माझ्या एरियामध्ये येतं, तिकडे सगळी खूप गर्दी असते, एवढी गर्दी असते की एका बेडवर 2-2 पेशंट झोपवले जातात. तर ह्या गर्दी कमी करण्यासाठी आमच्या सायनमध्ये अजून एक हॉस्पिटल आहे, लोकनेते एकनाथराव गायकवाड साहेबांच्या नावाने. त्या रुग्णालयामध्ये माझी अशी विनंती आहे की तिथे मल्टी स्पेशालिटी जो रुग्णालय डेव्हलप करावं, त्यामुळे जो धारावीचा सगळा फ्लो आहे तो सायन हॉस्पिटलवर न जाता ह्या रुग्णालयावर जाईल आणि तिकडची गर्दी आटोक्यात येण्याचा प्रयत्न होईल. त्यासाठी मी तुम्हाला विनंती करते. नंतर मला ह्या सरकारबद्दल असं बोलायचं आहे की हे सरकार जे आहे ते गरज सरो आणि वैद्य मरो ह्या म्हणीप्रमाणे काम करत आहे. ज्या लाडक्या बहिणीने तुम्हाला निवडून दिलं त्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडून आला, त्या लाडक्या बहिणीला नंतर इलेक्शन नंतर निवडणुकीनंतर पूर्ण विसरलं गेलं. तिला जो मी 2100 रुपयाचं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन विसरलं गेलं. बऱ्याच जणांनी तेच सांगितलंय की तिला 1500चे 2100 करावे. फक्त माझा आदित्यताईंना हाच प्रश्न आहे की तुम्ही आधी हे नियम आणि निकष का लावले नाहीत, इलेक्शनच्या नंतर का लावले गेले, ह्याचं आम्हाला थोडं सांगावं. ह्याच्यामध्ये येत नाही तरी माझा प्रश्न आहे. नंतर दुसरं, आपण असं सांगितलं होतं की तरुणांना 10 लाख तरुणांना विद्यार्थ्यांना 10,000 विद्यावेतन प्रत्येक महिन्याला देणार, ते आपण दिलेलं नाहीये. त्याचे सुद्धा तो सुद्धा निधी यावा किंवा निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मी विनंती करते. नंतर शेतकरी राजा, त्याच्यासाठी आपण सांगितलं होतं इलेक्शनच्या आधी की त्यांचा महासन्मान निधीसाठी आपण 12,000 वरून 15,000 करणार आहात, ते सुद्धा आपण केलेलं नाही. 2च मिनिटं बोलते मी, झालंय माझं. 12,000 वरून 15,000 तोही झाला आणि त्याच्यासाठी पण निधी वेळ झाला ना, काय झालं, निधी उत्पन्न करून द्यावा हे सांगते. ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्ध पेन्शन जावळे वेळ झाला. अमोल जावळे बरं, ओके ठीक आहे, अमोल जावळे, ओके चालेल, अमोल जावळे घे, ठीक आहे. धन्यवाद मला बोलून दिल्याबद्दल. अमोल जावळे. माननीय अध्यक्ष महोदय, 2024-25च्या पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी मी उभा आहे. आपण मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. भाग क्रमांक 59 आणि पृष्ठ क्रमांक 162 सार्वजनिक आरोग्य विभाग ह्याच्यावर मी बोलणार आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये रसलपूर म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये एका प्राथमिक आरोग्य केंद्राचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. परंतु दुर्दैव असं आहे, बांधकाम करण्यात आलंय, 4 वर्षापूर्वी बांधकाम करायला सुरुवात झाली, पूर्ण झालं, परंतु त्याची इलेक्ट्रिक फिटिंग केलेली नाहीये. माझं या निमित्ताने या माध्यमातून शासनाला विनंती आहे की भविष्यात असे कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट घेऊ नये की त्याच्यामध्ये बांधकाम करण्यात आलं मात्र इलेक्ट्रिक फिटिंग बाकी आहे, त्यामुळे ती वास्तू वापरत येत नाही आणि आता परत इलेक्ट्रिक फिटिंग स्ट्रगल करायला लागतंय. त्यामुळे माझी विनंती आहे की भविष्यात असे कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट घेऊ नयेत. दुसरा माझा विषय आहे की रावेर हे शहराला बराच आदिवासी पट्टा लागून आहे. तिथून जळगाव साधारणतः 70 किलोमीटर जळगाव आहे. अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्ता आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणारं रावेर शहर आहे आणि साधारण 69,000 रुग्णांची ओपीडी वर्षभरात मागच्या वर्षी तिथे होती. दिवसाला 400-500 रुग्ण साधारणतः येतात. 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालय तिथे आहे. माझी या निमित्ताने शासनाला विनंती आहे, माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण तिथे जर ते ग्रामीण रुग्णालयाच्या ऐवजी जर जिल्हा उपरुग्णालय जर सुरू करण्यात आलं आणि मंजूर करण्यात आलं तर त्याचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा होईल आणि रुग्णांची आणि नागरिकांची एक मोठी अडचण त्यामुळे दूर होणार आहे. तिसरा विषय महत्त्वाचा असा आहे की मध्ये मी काही ग्रामीण रुग्णालयांना सरप्राईज व्हिजिट दिली, पालला दिली, न्हावीला दिली. शासनाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची योजना आहेत, खूप पैसा खर्च केला जातो, खूप प्रकारची प्रोक्युरमेंट होते, परंतु दुर्दैवाने त्याची परिस्थिती खूप वाईट आहे. पालच्या रुग्णालयात गेलो, तिथे जे आपण इक्विपमेंट सप्लाय केलेले आहेत कुठलेही तिथे इन्स्टॉल नाही आहेत किंवा त्याची अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे. या निमित्ताने माझी शासनाला विनंती आहे, हे जे आपण सप्लाय करतोय किंवा जे आपण तिथे इम्प्लिमेंट करतोय त्याला जर
प्रॉपर मॉनिटरिंग करायला एक मेकॅनिझम जर असेल आणि ते मेकॅनिझम जर असेल सपोज आणि ते जर चांगल्या प्रकारे जर आपण त्याच्या मॉनिटरिंग केलं त्या मेकॅनिझमचं तर अशा प्रकारच्या अडचणी येणार नाही आणि त्यामुळे ट्रायबल आदिवासी क्षेत्रातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही. दुसरा पुरवणी मागण्यांच्या साधारणतः पेज नंबर पान नंबर 92 ज्याच्यामध्ये महिला बाल विकास विभागाच्या याच्यावर मी बोलणार आहे. महिला बाल विकासच्या याच्यामध्ये आदरणीय मंत्री महोदय सुद्धा याच्यामध्ये इथे उपस्थित आहेत. बाल संगोपन ही अत्यंत चांगली योजना आहे. या योजनेतून ज्या पाल्याचे माता किंवा पिता दुर्दैवाने त्यांचा मृत्यू होतो त्यांना ह्या योजनेचा फायदा दिला जातो. परंतु मागच्या साधारण 2-3 महिन्याचा अनुभव माझा असा आहे की अनेक प्रकरणं बालसंगोपनची जिल्ह्यावरती काही पेंडिंग आहेत आणि ज्यावेळेला तालुक्यावरती आढावा घेतला तालुक्याचे अधिकारी म्हणतात की किती प्रकरणं मंजूर झालीत आणि कोणाला फायदा देण्यात आला त्याचा त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा आढावा नाहीये, त्याच्याकडे कुठला आकडा नाहीये. कारण आणि दुर्दैवाने तालुक्यावर जे अधिकारी काय करतायत त्याला मॉनिटरिंग करायला पॅरलल दुसरा कुठला अधिकारी सक्षम अधिकारी जबाबदारी पण देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे माझी या निमित्ताने विभागाला विनंती आहे की बाल संगोपन योजना अत्यंत जिव्हाळ्याची योजना आहे. अनेक परिवारांना साथ देणारी ती योजना आहे. हिचं जर यशस्वीपणे जर आपण आणि लवकरात जर सगळे प्रकरण मंजूर करून घेण्यात आली तर खूप फायदा होईल. आणि जे अधिकारी याच्यामध्ये इंटेन्शियल डिले करतायत त्यांच्यावर मात्र बिलकुल एक खूप कडक कारवाई होणे अत्यंत गरजेची आहे. आणि दुसरा अत्यंत महत्वाचा विषय की शेवटी आज आपण ज्या सभागृहात उपस्थित आहोत त्याच्यामध्ये खूप मोठा भाग आमच्या लाडक्या बहिणींचा आहे आणि बचत गटांच्या आमच्या सगळ्या भगिनी आहेत त्यांनी सुद्धा भरभरून मतदान केलेलं आहे. परंतु या बचत गटांच्या महिलांसाठी वुमेन एम्पॉवरमेंट सेंटर्स महिला सक्षमीकरण केंद्र कुठेही नाही आहेत. माझी या निमित्ताने माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे 2 मिनिट फक्त साहेब माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की वुमेन एम्पॉवरमेंट सेंटर जर माझ्या मतदारसंघात जर सुरू करण्यात आलं यावल फैजपूर रावेर 3 मोठी शहरं आहेत की जेणेकरून आजूबाजूच्या महिला बचत गटाच्या महिला तिथे येऊ शकतात बसू शकतात विचार विनिमय करू शकतील त्यांना प्रशिक्षण आपल्याला जाईल. त्यामुळे माझी विनंती आहे की असे 3 सक्षमीकरण केंद्र महिला सक्षमीकरण केंद्र या माझ्या मतदारसंघात सुरू करण्यात यावेत. आणि अत्यंत एक महत्वाचा विषय आहे की आपण जर भूतानमध्ये गेलो तर ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स वरती भूतानमध्ये काम होत असतं. ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स संपूर्ण जगात ते अवलंबण्याचा प्रयत्न होतोय. पण माझी या निमित्ताने माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आपल्याकडे सुद्धा कम्युनिटीमध्ये जर हॅपीनेस लर्निंग जर आपल्याला प्रमोट करता आली त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. कारण त्याच्या माध्यमातून जे पालक आहेत किंवा ज्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीज आपल्याकडे आहेत किंवा परिसरातील जे सामाजिक क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत त्यांना त्यांच्या माध्यमातून जर आपल्याला त्यांचा हॅपीनेस